नमस्कार. आज आपण पालकचा पराठा थेपला कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया। त्यासाठी एक जोडी पालक स्वच्छ धुवून त्याचं पाणी गळवून त्याला कापून घेतलेलं आहे। वाटणासाठी कोथिंबीर, 2 मिरची आणि आलं घेतलेलं आहे। दही 2 चमचे दही घेतलेलं आहे। हळद अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा, 1 चमचा घरगुती मसाला लाल तिखट, गूळ घेतलेला आहे पाव चमचा, ऑप्शनल आहे। धणेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा आणि गरम मसाला 1 चमचा, मीठ आणि 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊया। वाटणासाठी आलं, मिरची, कोथिंबीर घालून घेऊया। त्यामध्ये दही घालायचे आणि सगळे मसाले घालून घ्यायचे। सगळे मसाले त्यामध्ये घालून वाटण करून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे एकदम सोपी अशी रेसिपी आहे पालकचे पराठे आणि टेस्टी असे पालकचे पराठे थेपले होतात। हे अशा पद्धतीने तुम्हीही बनवा। आता हे मिक्सरचं वाटून घ्यायचे आणि आता एक कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे। त्यामध्ये हा पालक थोडासा परतून घ्यायचा आहे, कच्चा घ्यायचा नाही आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे वाटण केलेलं घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून त्याला एकदम गार करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता एवढा पाणी याला तेवढा थोडंसं पाणी घालून वाटणामध्ये वाटण करून त्यामध्ये घालून घेतलं मी हे आणि आता हे थोडंसं थंड झालं। आता हे वाटण त्यामध्ये आता हे पीठ घालून घ्यायचं आहे सगळं। बघा, अशा प्रकारे पीठ घालून त्यामध्ये सगळं व्यवस्थित असं त्याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मस्त असं व्यवस्थित मळून त्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। बघा, असा मस्त असा ह्याचा पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता हे बनवलेलं आहे पीठ, आता याला झाकून ठेवायचं आहे। आता हा 15 मिनिटं झालेली आहेत। आता त्याचे आपण गोळे बनवून घेऊया। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे लाटायला पटापट इझी जातात। बघा, अशा प्रकारे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत। जवळजवळ 15-20 पेक्षा जास्त 15-16 असे झालेले आहेत हे गोळे। आता आपण ह्याची चपाती लाटून घ्यायची। थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये हा पराठा थेपला लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मस्त असे व्यवस्थित पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही, असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे, थेपला लाटून घ्यायचा आहे। जसं आपण मेथीचे थेपले बनवतात त्याचप्रमाणे बनवायचं आहे। बघा, आता एक तवा ठेवायचा आहे, पॅन ठेवायचं आहे गॅसवर। थोडा गरम झाला की त्यावर हा पराठा घालून घ्यायचा आहे आणि अगदी मीडियम आचेवर असं एक बाजू त्याची शेकून झाली की त्याला परतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला मग वरतून तूप लावायचं आहे। तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार लावा। बघा, अशा प्रकारे याला दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि हा पराठा 3 ते 4 दिवस आरामात बाहेर राहतो। बघा, अशा प्रकारे आता मी सगळे बनवून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका। बघा, मस्त असा आपला हा पराठा तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।